नमस्कार मित्रांनो, आशा करतो तुमचं शुभ सकाळ झाली आहे. कुठला आहेस? मी काल एक पुस्तक वाचत होतो, द राईज ऑफ हिटलर. मला त्या माणसाबद्दल एक माहीत नाही का, पण एक विचित्राची एक ओढ निर्माण झाली की तो हिटलर असा एक होता की तो काय कॅरेक्टर होता किंवा त्याने काय म्हणून आज एवढं देशात त्याचं नाव कमवलं, एवढ्या जगात त्याचं नाव आहे. त्याचं जे किती 2 पेज त्याच्यावर लिहिले ते मी वाचले, पण ते वाचून असं वाटलं की त्याने ना जगात जे काही करायच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या केल्यात. त्याने काही ठेवलं नाही जगात. तो माणूस स्वतःची ऑटोबायोग्राफी मित्राच्या नावाने, म्हणजे त्याची तारीफ करायला तो किती आकसलेला होता ते मला कळत होतं की त्याने बायोग्राफी लिहिलेली आणि त्याने सांगितलं की माझ्या मित्राने लिहिली आहे, पण ते सगळं त्याने स्वतः लिहिलेले होते. म्हणजे समजा तुम्ही विचार करा की हा माणूस काय लेवलचा असेल. प्लस त्याने ते जे काही लोकांना, तो ज्यूज लोकांना जे काही एक टार्गेट ठेवायचं ना, ते एकदम भयानक होतं. एका गॅसच्या चेंबरमध्ये तो त्यांना डांबून ठेवायचा आणि ती पॉयझनस गॅस सोडायचा आणि त्यांची जी काय तडफडत मृत्यू व्हायची. काय म्हणजे काय त्या माणसाची सायकोलॉजी आहे काय माहीत नाही. काय होता हिटलर. अजूनही आपण एखादा माणूस अतिशय रूढ वागत असेल तर त्याला आपण त्याच्या हिटलरची उपमा देतो. म्हणजे हिटलर खरा किती भयानक असेल विचार करा. मानलं पाहिजे, काही असो, ज्याने जगात नाम कमवलं आहे ते चांगल्या मार्गाने किंवा वाईट मार्गाने, तो लोकांच्या आज नजरेत आहे. तो लोकांच्या वागण्यात दिसतो. आपण छोट्या मोठ्याही गोष्टीवर समजलं, आपल्या शाळेतले गुरुजी, आपले शिक्षक, त्यांनाही आपण म्हणतो अरे यार हे तर हिटलर आहे. म्हणजे हिटलर एक कॅरेक्टर नाही, आता ही एक क्वालिटी झाली आहे. समजलं मी काय बोलतो आहे? लक्षात ठेवा की माणसाने जे काही करावं, काही करावं, चांगलं करा वाईट करा, त्याच्या एक लोकांमध्ये एक म्हणतात ना टिकून राहण्याची त्याची जी काही क्वालिटी असते, त्याबद्दल खरंच एकदम म्हणजे मानलं पाहिजे. हिटलरला खरं मानतो. आणि मेन म्हणजे आपले नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिटलर हे एकदम जवळचे मित्र होते. त्यांची चांगली फ्रेंडशिप होती. मला ते कॅरेक्टर अजून समजलं नाही. त्याच्यामध्ये एवढी पॉवर, एवढी त्याच्यामध्ये दमक होती की अख्खं जग त्याच्या पुढे ग्रेट आहे, ग्रेट मानलं पाहिजे. जो एकदाच होतो, एक अवतार असतो, अवतार जगात.